नमस्कार विद्यार्थी मित्र हो. स्टडी विथ संकेतमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026मध्ये अशा काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, ज्या येणाऱ्या तलाठी, पोलीस भरती आणि वनरक्षकच्या परीक्षेसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. विशेषतः विदेशाशी महाराष्ट्राचे झालेले करार, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजना याच्यावर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपला पहिला प्रश्न बघूया. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुमच्या पोस्ट मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला आहे. मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत 15,200 कोटीच्या पुनर्विकासाचे उद्घाटन केले आहे? तर बघा, आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, GPRA, जनरल पूल रेसिडेंटल अकोमोडेशन. म्हणजे काय? तर पहा, दिल्लीत जुन्या आणि मोडकचरीच्या असलेल्या सरकारी वसाहतीच्या जागी आधुनिक उंच इमारती आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे. आणि याचं मॉडेल म्हटलं तर हा प्रकल्प पूर्णपणे सेल्फ फायनान्सिंग मॉडेलवर आधारित आहे. म्हणजे प्रकल्पाचा खर्च हा सरकारी तिजोरीवर भर न टाकता जमिनीच्या काही भागाचा व्यावसायिक वापर करून उभारला जाणार आहे. आणि परीक्षेबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे बघितले तर बघा, GPRA म्हणजे काय? तर आपण बघितलं की जनरल पूल रेसिडेंटल अकोमोडेशन म्हणजे हे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी असणारे निवासस्थान आहे. आणि याच्यात हा प्रकल्प केंद्रीय गृह मंत्रालयाने आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या अंतर्गत येतो. सध्या या मंत्रालयाचे मंत्री कोण आहे? तर ते आहे मनोहरलाल खट्टर. आणि बघा, दिल्लीबद्दल बघितलं तर दिल्लीतील मेट्रोची सुरुवात 24 डिसेंबर 2002 रोजी झाली होती. तर मार्च 2026मधील नवीन उद्घाटनानंतर दिल्ली ही देशातील पहिली रिंग मेट्रो असणारे शहर बनले आहे. आणि बघा, या पुनर्विकास प्रकल्पाचा समावेश स्मार्ट सिटी आणि अर्बन ट्रान्सफॉर्मेशन या मोठ्या मोहिमांमध्ये केला जातो. प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. अलीकडेच कोणत्या राज्याने गोरिया, मोरिया आणि देशी यासह 5 मुस्लिम उपसमूहाचा स्वदेशी मुस्लिम समुदाय म्हणून मान्यता दिली? कोणी मान्यता दिली मित्रांनो? तर हे आहे आपलं ऑप्शन बी, आसाम. तर पहा, सरकारने एका ऐतिहासिक निर्णयाद्वारे राज्यातील 5 मुस्लिम उपसमूहांना स्वदेशी मुस्लिम समुदाय म्हणून अधिकृत मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या समुदायांना आसाममधील मूळ संस्कृतीचे रक्षण म्हणून ओळखले जाते. आता आपलं उत्तर आसाम आलंच आहे, तर आपण आसामबद्दल काही परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे बघूया. बघा, आसामची राजधानी बघितलं तर ते आहे दिसपूर आणि इथली गुवाहाटी सर्वात मोठे शहर आहे. मुख्यमंत्री हे हेमंत बिस्वा शर्मा, तर राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे आहे. आणि इथले प्रमुख सण बघितले तर ते आहे बिहू. हा वर्षातून 3दा साजरा केला जातो. इथले शास्त्रीय नृत्य बघितले तर सत्तरिया हे आहे. आणि प्रसिद्ध प्राणी म्हटलं तर हा एकसिंगवाला गेंडा हा आहे. इथे मुख्य राष्ट्रीय उद्यान बघितलं तर ते काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. आणि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ आणि एकशिंगा गेंड्यासाठी हे प्रसिद्ध आहे. तर त्याच्यासोबत इथे मानस राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहे आणि हे व्याघ्र प्रकल्प आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. आता आपण प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. महाराष्ट्र शासनाच्या नवीन घोषणेनुसार जुने वाहन भंगारात दिल्यास नवीन वाहनांच्या करात किती टक्के सवलत मिळणार आहे? किती मिळणार आहे? तर बघा, याच्यात आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, 15%. महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात जुने वाहने भंगारात काढून नवीन वाहन खरेदी करण्यासाठी मोठ्या कर सवलतीत घोषणा केलेली आहे. ही घोषणा प्रामुख्याने वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जुनी इंधन क्षमता वाहने रस्त्यावरून हटवण्यासाठी करण्यात आली आहे. बघा, बजेटमध्ये याची घोषणा कोणी केली आहे? तर ते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेली आहे. तसेच परिवहन मंत्रालयाद्वारे बघितले तर मोटार वाहन कर आणि संबंधित नियम परिवहन विभाग बघते. तर बघा, BS म्हणजे काय? भारत स्टेज हे युरोपियन मानकांवर आधारित उत्सर्जन मानक आहेत. आणि भारताने 1 एप्रिल 2020 पासून थेट BS4 लागू केले होते. आणि ते वगळून आता BS5 आले होते. त्याच्यानंतर RVSF हे काय आहे? वाहने भंगारातून काढण्यासाठी सरकारने अधिकृत रजिस्टर व्हेकल स्पार्किंग फॅमिलिटी केंद्राची स्थापना केली आहे. तिथे वाहन जमा केल्यावर मिळणाऱ्या डिपॉझिट सर्टिफिकेटवरच ही कर सवलत मिळेल. हे धोरण अंमलात आणण्यासाठी जुने खटारा गाड्यांचे प्रमाण कमी होऊन हवेची प्रामाणिक गुणवत्ता वाढवण्यास मदत होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया. 11 मार्च 2026 रोजी जागतिक किडनी दिन साजरा करण्यात आला आहे. हा दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर बघा, आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, मार्च. दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारला हा जागतिक किडनी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 2026मध्ये हा दिवस 11 मार्च रोजी आला आहे. हा दिवस मनवण्याचे उद्देश काय आहे? तर किडनीच्या आजाराचे प्रमाण कमी करणे, किडनीच्या आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि किडनी निकामी होण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे ह्याचा मुख्य उद्देश आहे. चला तर आता परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. बघा,
किडनीचे मुख्य कार्य काय असते तर रक्ताचे गाळण करणे म्हणजेच फिल्टर करणे आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढणे. बघा, किडनीच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटक म्हणून नेफ्रॉन असते, म्हणजे नेफ्रॉन हा किडनीचा एकक आहे आणि किडनीच्या अभ्यासाला नेफ्रॉलॉजी म्हटले जाते. तर बघा, डायलिसिस हे काय असते, जेव्हा किडनी नैसर्गिकरित्या काम करणे थांबवते तेव्हा रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी केले जाणारी कृत्रिम प्रक्रिया म्हणजेच डायलिसिस आहे. आणि बघा, एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात 2 किडन्या असतात. प्रत्येक किडनीचा आकार साधारणपणे आपल्या मुठी एवढा असतो. आणि बघा, जो किडनी स्टोन असते हा प्रामुख्याने काय असते तर हा कॅल्शियम ऑक्झलेटचा बनलेला असतो. त्याच्यानंतर मूत्रपिंड दान म्हणजेच किडनी. व्यक्ती एका किडनीवरही सामान्यतः जिवंत राहू शकते. त्यामुळे अवयवदानातील किडनी दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. चला तर त्याच्यानंतर आपण आपला समोरचा प्रश्न बघूया. नॅशनल क्लायमेट स्टॉक इनोव्हेशन चॅलेंज हा उपक्रम कोणाच्या भागीदाराने सुरू करण्यात आलेला आहे? तर बघा, याचे उत्तर आहे नाबार्ड आणि गेट्स नाही, हे आहे अटल इनोव्हेशन. तर काय आहे, नाबार्ड आणि अटल इनोव्हेशन यांच्या भागीदारीने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश बघितला तर कृषी क्षेत्रात हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी नवीन स्टार्टअप प्रोत्साहन देणे, तसेच अशा तंत्रज्ञानाचा शोध घेणे जे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानानुसार शेती करण्यास मदत करेल, जसे की कमी पाण्यात येणारे पीक किंवा हवामानाचे अचूक अंदाज घेणे याच्यासारखे यंत्रणे. बघा, परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे बघितले तर नाबार्डचे फुल फॉर्म बघितले तर ते आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, हे आहे. आणि याची स्थापना पाहिलं तर ते 12 जुलै 1982मध्ये शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आले. याचे मुख्यालय बघितले तरी आहे मुंबईमध्ये. याचे मुख्य कार्य काय आहे तर बघा, ग्रामीण भागातील विकास, कृषी आणि कुटीर उद्योजकांना कर्ज पुरवठा करणे हे नाबार्डचे मुख्य कार्य आहे. कृषी क्षेत्राचा बचाव करण्यासाठी हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेतीत बसतो त्याच्यावर उपाय शोधणे आणि निवडक स्टार्टअपना नाबार्डच्या माध्यमातून निधी आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळवणे हे आहे. तर पर्यावरणाची हानी न करता शेतीचे उत्पादन कसे वाढवता येईल याच्यावर भर दिला जात आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. 2026 अर्थसंकल्पनात परदेशी नोकऱ्यांसाठी भाषा आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी कोणती संस्था स्थापन करण्याची घोषणा झालेली आहे? तर काय आहे आपले उत्तर? आपले उत्तर आहे ऑप्शन डी, महारेखा. या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. तर बघा, 2026-27च्या अर्थसंकल्पनेत परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांना भाषा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र इनोव्हेशन स्किलिंग सेंटर याची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून युवकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना परदेशातील रोजगाराचे संधीसाठी तयार केले जाणार आहे. आणि याच्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना परदेशात नोकरी मिळवण्यासाठी लागणारी विशिष्ट भाषा कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यास मदत होईल. बघा, महाराष्ट्र राज्य परदेशी रोजगार आणि कौशल्य विकास प्राधिकरणाने हे काम सुरू केले आहे. याचे मुख्यालय बघितले तर हे प्रामुख्याने मुंबईत राहणार आहे. तसेच राज्यातील विविध भागांमध्ये याचे केंद्र असतील. आणि बघा, भारतात राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळ ही संस्था काम करते. तर परदेशी रोजगाराबद्दल बघितलं तर केंद्र सरकारचे परराष्ट्र मंत्रालय परदेशात जाणाऱ्या भारतीयांना सुरक्षित मायग्रेट पोर्टल चालवते. तर मित्रांनो, आपले परदेशी मंत्री कोण आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, मुंबईतील ससून डॉकच्या आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार स्वाक्षरी केली आहे? तर बघा, हे आहे मुंबईतील ससून डॉकच आणि आपलं उत्तर आहे फिनलँड. तर पहा विद्यार्थी मित्र, महाराष्ट्र सरकारने मुंबईतील ऐतिहासिक ससून डॉकला जागतिक दर्जाचे मासेमारी केंद्र आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी फिनलँडच्या कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे. याच्यामध्ये आधुनिक कोल्ड स्टोरेज, मत्स्य प्रक्रिया युनिट आणि स्वच्छतेच्या सुविधा समावेश आहेत. आणि इथे दरवर्षी सुमारे 50,000 ते 60,000 मेट्रिक टन मासेमारीचे उत्पादन होते. वाढत्या गर्दीमुळे आणि अस्वच्छतेमुळे या डॉकचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. तर आपण परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे पॉईंट बघितले तर फिनलँडची राजधानी काय आहे? हेलसिंकी. आणि इथले चलन बघितले ते आहे युरो. इथे अधिकृत भाषा बघितले ते आहे स्वीडिश. तर पंतप्रधान हे आहे पेत्तेरी ओर्पो. तर इथल्या संसदेला एन्निस्कुटा असे म्हटले जाते. आणि बघा, नाटो फिनलँड एप्रिल 2023मध्ये नाटोचा 31वा सदस्य बनला आहे. जगातील सर्वात आनंदी देश म्हणून वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट इंडेक्समध्ये गेल्या कित्येक वर्षापासून फिनलँड हा टॉपवर आहे.
आणि बघा फिनलँडमध्ये सुमारे 1,88,000 तलाव आहे. याच्यामुळे याला लँड ऑफ 1,000 लेक्स म्हणून ओळखले जाते. आणि याची शिक्षण पद्धती बघितली तर फिनलँडची शिक्षण व्यवस्था जगातील सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था मानली जाते. याचे भारतासोबत व्यापार आहे. तर याच्यामध्ये बघा भारताकडून फिनलँडला औषधी, कपडे आणि दागिने निर्यात केले जातात. तर फिनलँडकडून यंत्रसामग्री आणि कागद आयात केले जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा आहे, तिरुवनंतपुरममध्ये स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 अंतर्गत कालव्याच्या स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेल्या AI संचालित रोबोट सिस्टमचे नाव काय आहे? तर बघा ऑप्शन आहे ऑप्शन डी, जी स्पायडर. तर त्याचा नेमका वापर काय आहे? तर बघा जी स्पायडर हा प्रामुख्याने पाण्याखालून कचरा काढण्यासाठी डिझाईन केलेला रोबोट आहे. जेव्हा कालवे खोल असतात किंवा जिथे माणूस पोहोचू शकत नाही तिथे हा रोबोट वापरला जातो. आणि बघा हा विकसित कोणी केले आहे? तर तिरुवनंतपुरममधील जेनेरो रोबोटिक्स या कंपनीने विकसित केला आहे. बघा आता आपण केरळबद्दल थोडीफार माहिती बघितली तर याची स्थापना आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी. याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. तर इथले मुख्यमंत्री बघितले तर ते आहे पिनाराई विजयन. आणि राज्यपाल बघितले तर राजेंद्र विश्वास कार्लेकर हे इथले राज्यपाल आहे. आणि केरळची सीमा बघितली तर उत्तरेला कर्नाटक, पूर्वेला तमिळनाडू आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. आणि इथले जे अनामुडी आहे हे दक्षिण भारतातील आणि पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची बघितली तर 2,695 मीटर एवढी आहे. आणि इथले बेम्बीनाट सरोवर हे भारतातील सर्वात लांब सरोवर आहे. तर केरळचा साक्षरता दर बघितला तर भारतातील सर्वाधिक साक्षर दर असलेले राज्य हे केरळ आहे. आणि इथले लिंग गुणोत्तर हे भारतात प्रति 1,000 पुरुषामागे महिलांचे सर्वाधिक प्रमाण केरळमध्ये आढळते. आणि बघा केरळला प्राचीन काळापासून पारसी जेंडर ऑफ इंडिया म्हणजेच मसाल्याचे राज्य म्हणून ओळखले जाते. आणि केरळ हे भारतातील पहिले पूर्ण डिजिटल राज्य ठरले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघूया. T20 विश्वकप 2024मध्ये मालिकावीर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? कोणाची निवड झाली आहे मित्रांनो? तर याच्यामध्ये निवड झाली आहे संजू सॅमसन. याची प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून निवड करण्यात आलेली आहे. बघा संजू सॅमसनच्या उत्कृष्ट कारकिर्दीमुळे भारत आज T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि त्याच्या या कारनाम्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून घोषित केले आहे. याच्यासाठी परीक्षेतील महत्त्वाचे मुद्दे बघितले तर बघा ICC हे इंटरनॅशनल क्रिकेट रेग्युलेटेड करते. तर बघा ICCचे फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. याची स्थापना बघितली तर ते आहे 15 जून 1909मध्ये. याचे मुख्यालय दुबईमध्ये आहे जे संयुक्त अरब अमिरातमध्ये हे पडते. याचे अध्यक्ष बघितले तर ते आहे जय शहा. तसेच भारतात जे क्रिकेट रेग्युलेट करते आहे BCCI म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडिया. याची स्थापना बघितली तर ते झाली 1928मध्ये. याचे मुख्यालय वानखेडे स्टेडियम मुंबई येथे आहे. आणि या वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर याचा पुतळा पण आहे. बघा T20 विश्वकपाची सुरुवात पहिले 2007मध्ये झाली आणि हे दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली होती. याच्यामध्ये विजेतापद हे भारताकडे होते. आणि याच्या कर्णधार बघितला तर हे MSD म्हणजे महेंद्रसिंग धोनी होते. आणि बघा सर्वाधिक वेळा मालिकावीर म्हणून विराट कोहली हा T20 विश्वकपात 2 वेळा 2024 आणि 2014 आणि 2016मध्ये मालिकावीर ठरणारा जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघूया. ऑल इंग्लंड ओपन 2026मध्ये पुरुष एकेरी उपविजेता कोण होता? तर बघा याच्यामध्ये आपल्या भारताचा लक्ष्य सेन हा उपविजेता म्हणून ठरला होता. पहा लक्ष्य सेन हा आधुनिक काळातील भारताचा असा खेळाडू आहे ज्याचे ऑल इंग्लंड ओपन अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. तसेच यापूर्वी त्याने 2022मध्ये सुद्धा उपविजेतेपद मिळवले होते. परीक्षेबद्दल थोडेफार महत्त्वाचे मुद्दे बघितले तर याची सुरुवात जगातील सर्वात जुनी बॅडमिंटन स्पर्धा म्हणून झाली आहे. ही 1899मध्ये सुरू झाली होती. याचे स्थान बघितले तर ते आहे इंग्लंडमध्ये बार्मिंगहॅम येथे आयोजित केले जाते. ऑल इंग्लंडचा खिताब जिंकणारे प्रकाश पादुकोण हे पहिले व्यक्ती होते. यांनी 1980मध्ये हे विजेतेपद मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले होते. तसेच पुलेला गोपीचंद त्यांनी 2001मध्ये विजेतेपद पटकावले आहे. तर मित्रांनो या होत्या आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाच्या चालू घडामोडी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला कोणत्या विषयात पुढचा व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया उद्याला नवीन क्लासमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत चला. धन्यवाद.